कालच्या 20 तारखेला सोमवारी मंगळ्यात अँटी करप्शनचे स्क्वॉड आलं होतं. तर ते महिला हॉस्पिटलमध्ये बोरा नाक्यावर महिला हॉस्पिटलमध्ये तिथं असा प्रकार झाला की महात्मा फुले योजनेअंतर्गत एका महिलेचं ऑपरेशन करायचं होतं. हे ऑपरेशन करायचं होतं तरीसुद्धा त्यांच्याकडे 10,000ची मागणी केली. मागणी केल्यामुळं काय झालं की 5,000 द्यायचे आणि 5,000 नंतर द्यायचे असं नियोजन केलं. त्यामुळं स्क्वॉडने बरोबर रेट टाकली आणि डॉक्टर गावले तिथं. त्या डॉक्टर काय तर महेंद्रकर म्हणून डॉक्टर आहेत आणि तिथले कर्मचारी सोमा इंगळे हे दोघंजण गुन्ह्यात दाखल झाले. तर संस्थापक हे पुष्पांजली शिंदे, नंदकुमार शिंदे ह्यांना वर्ज होऊन तर त्यांच्या कुठल्याही वरचा आदेश असल्याशिवाय कोण हे कार्य करत नसते. तर आदेश आहे म्हणून तर हे कार्य होते तरीसुद्धा त्यांना ह्यातनं वर्ग केलं आणि डायरेक्ट ह्या दोघांवर गुन्हा दाखल केला. अशा भरपूर तक्रारी आत्तापर्यंत आहेत त्या हॉस्पिटलच्या की मी पाठीमागं सुद्धा तक्रारी हॉस्पिटलच्या केल्या होत्या. तिथंसुद्धा आता हॉस्पिटलच्या शेजारी अतिक्रमण भरपूर आहे, हॉटेल काढलेलं आहे, 3 गाळ्या आहेत, मेडिकल दुकानं आहे. हे सगळं करून नगरपालिकेने नोटीस देऊनसुद्धा काढलेलं नाही. तर मी ते आता हायकोर्टात दाखल करणार आहे की आता एवढं प्रकार होऊनसुद्धा महिलांचं जर इथं ऑपरेशन वगैरे केलं, ह्याचं केलं जाते डिलिव्हरीचं, सिझरिन केलं तरीसुद्धा 70, 80, 90, 1 लाखापर्यंत बिल घेतलं जाते. मध्ये एक किस्सा असा झाला की येळगीचे चव्हाण म्हणून एक पेशंट आहे, येळगी मंगळा तालुक्यातलं, 1,04,000 बिल केलं. हे सांगा गरिबांनी कसं काय करायचं? मोठे श्रीमंत माणसं आहेत, जाऊ दे तिथं त्यांचं काय पैसे घ्यायच ते घेऊ द्या. डॉक्टरला आपण देवता मानलं जाते आणि ते देवताच जर असं फसवणूक करत असेल तर अशा योजना त्या हॉस्पिटलच्या कॅन्सल झाल्या पाहिजेत. काहीही उपयोग नाही असला. गोरगरिबांकडनं पैसा खाणे आणि करणं ह्यांना आधार सगळा वरून असतोय. माझ्या मते आमदार साहेबांनी अशा गोष्टीत लक्ष देऊन त्यांना वर्ज केलं पाहिजे. जवळ कुठल्याही असलं काम करत असतील असे डॉक्टरला असू दे, हॉस्पिटल असू दे, यांना जवळ धरलं नाही पाहिजे. तर समाधान आवतडे आमदारांनी अशा गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे. आता इथं हायवे आहे, हायवेवरच्या 2 कमानी 1 वर्ष झालं काढून टाकल्या. त्या मीच काढल्या होत्या का तर आकस्मिक 2 वाहनं आली आणि त्यांना धडकून पाडून गेल्यावर त्या वाहनं धडकून गेल्यावर रात्रीचं काही घडू नये म्हणून ढोबळे सर, मी, अजित जगताप, वारी परिवार, किल्लेदार, पुन्हा झालं तर चंद्रकांत पवार, आम्ही सगळ्यांनी मिळून रात्री आणि पोलीस प्रोटेक्शनसुद्धा घेतलं होतं वाहनं अडवायला. रात्री 2 वाजेपर्यंत आम्ही त्या कमानी उचलून ठेवल्या आणि माझ्या एकट्यावर गुन्हा दाखल झाला. हो, त्या गुन्हा दाखल का तर ह्या हायवेवरती आत्तापर्यंत 12 जणांच्या मृत्युमुखी पडलेले आहेत ॲक्सिडेंटमुळं. तर आता ह्या कमानी उभा करण्यासाठी मी 1 मेला सोलापूर कलेक्टर ऑफिससमोर मी उपोषणला बसणार आहे. 1 तारखेपर्यंत सगळीकडे मी पत्र पाठवले आहेत. गडकरी साहेबापर्यंतसुद्धा पत्र पाठवले आहेत. नाही जर कमान उभा केली आणि ती पण उंची कमी, पहिली उंची 15 फूट होती तर आता 12.5 फूट उंची केली की एस टी जाऊ शकते. असं आढावा बैठकसुद्धा आमदारांनी घेतली होती. आमदारांनी ह्या लक्ष देऊन हा कमान 1 तारखेच्या आत उभारली पाहिजे एवढीच आपली इच्छा आहे. आता अशा हॉस्पिटलवर सुद्धा आमदारांनी लक्ष द्यावं. असलं तालुक्यात गोरगरिबाला न्याय दिला पाहिजे एवढंच माझी इच्छा आहे. ह्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर मी हॉस्पिटलसमोर सुद्धा आंदोलन करणार आहे आणि कलेक्टर ऑफिससुद्धा समोर आंदोलन करणार आहे. हे करायचं तसं करणार, काय घडेल ते घडेल. मी गुन्हा दाखल झाला काय, हे काय झालं, जनतेच्या सेवेसाठी हे कार्य करतो आहे. जे पदाधिकारी, शासकीय पदाधिकारी जे आपल्या ह्याच्यावरती काम करतात, पगार असो किंवा 2 नंबर असो, ह्याच्यावर करत असतात. परंतु आम्ही बिनपगारी फुल अधिकारी आणि आमच्यावर जरी गुन्हे दाखल झाले तर मनसे स्टाईलनं आम्ही आंदोलन करणार आणि मागण्या पूर्ण आमच्यात झाल्यावर. नाही जर झाल्या तर आम्ही हे खळखटाक जे आंदोलन असते मनसेचं स्टाईल ते आम्ही केल्याशिवाय सोडणार नाही.